महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। महाराष्ट्र टुडेच्या बातमीचा इम्पॅक्ट। पेनोर नदीपात्रात वाळू माफियावर जिल्हा, तालुका, महसूल तथा पोलीस प्रशासनाची धडाकेबाज कारवाई। महाराष्ट्र टुडे मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। अवैध वाळूचा अड्डा यंत्रांसह नष्ट। पेनोर बेटसावंगी येथील अवैध रेती उपशावर कारवाई। 18 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट। 5 इंजिन व 5 तराफे जिलेटिनद्वारे स्फोट करून नष्ट केले। अवैध वाळू उपसा हा केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हा असून यामध्ये पर्यावरण आणि महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याने त्यावर कठोर कारवाई केली जाते। परंतु नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पेनोरी येथील नदीपात्रात 20 ते 25 तराफ्याद्वारे शेकडो ब्रास वाळूचा अवैधरित्या उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावर बातमीच्या पुराव्यासाठी महाराष्ट्र टुडेचे संपादक मेहबूब शेख, सहाय्यक संपादिका आरोही जाधव सोबत सहाय्यक विशाल गायकवाड, पत्रकार राजू गवडी हे मिळालेल्या माहितीनुसार ठिकाणावर गेले असता अत्यंत अवघड मार्गाने गेल्यावर ह्या ठिकाणी निदर्शनास आले। तेथे पोहोचले असता संपादक मेहबूब शेख व त्यांचे सहकारी दोरखंडाच्या साहाय्याने नदीपात्रात उतरून नदीपात्रात होत असलेला लाखो रुपयांचा अवैधरित्या वाळू उपसा कॅमेऱ्यात कैद करून त्यावर सविस्तर बातमी करत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले व महाराष्ट्र टुडेचे मुख्य संपादक यांनी प्रत्यक्ष पोलीस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून पेनोर बेटसावंगी येथे होत असलेल्या अवैध वाळू उपशाबद्दल माहिती दिली असता उमाप साहेबांनी कारवाईचे आश्वासन दिले। त्याप्रमाणे जिल्हा, तालुका, महसूल प्रशासन नांदेड व पोलीस प्रशासन नांदेड यांनी संयुक्त धडाकेबाज कारवाई करत पेनोर बेटसावंगी येथील नदीपात्रातील 18 लाख रुपयांचा मुद्देमाल स्फोटाद्वारे नष्ट करत स्वतः जिल्हा अधिकारी नांदेड राहुल कर्डिले यांनी 3 हायवावर कारवाई केली व जिल्हा अधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार लोह्याचे तहसीलदार विठ्ठल परळीकर, सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या संयुक्त विद्यमाने नदी क्षेत्रात रेती उपसा करणारे 5 इंजिन व 5 तराफे जिलेटिनच्या साहाय्याने उडवून नष्ट करण्यात आले। या कारवाई कामे मंडळ अधिकारी के.बी. रेणके, महसूल अधिकारी बालाजी एकाडे, नितीन पवार, तलाठी नरवाडे सोबत पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड, आरोही जाधव, लोहा, नांदेड।